आपल्या घरात जेव्हा एक नवजात बाळ येते तेव्हा आपल्याला प्रचंड आनंद तर होतोच, पण त्याचबरोबर एका जबाबदारीने थोडेसे दडपण देखील येते. आई बाबांच्या मनात, आजी आजोबांच्या मनात अगदी एकच प्रश्न असतो की आपण आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घेतो आहोत ना? आपले बाळ व्यवस्थित वाढते आहे ना? बाळाला दूध पुरते आहे ना? नवजात बाळ हे खूप नाजूक असल्यामुळे बाळामध्ये झालेले अगदी सामान्य छोटे छोटे बदलही पालकांना अगदी घाबरवून सोडतात. आज एक पीडियाट्रिशियन म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे कसे आपण आपल्या नवजात बाळाची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. या जर्नीमध्ये येणाऱ्या काही सामान्य समस्या आणि पालकांनी घेण्यासाठी काही खबरदारी. बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 28 दिवस यालाच नवजात काळ म्हणजेच निओनेटल पिरियड असे म्हणतात. हा काळ बाळाच्या संगोपनातील सर्वात संवेदनशील काळ असे आपण नक्कीच म्हणू शकतो. या काळात जर आपण आपल्या बाळाची काळजी व्यवस्थितरित्या घेतली तर मग पुढे जाऊन त्याची वाढ आणि त्याचे आरोग्य हे उत्तम राहते. सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत ते स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग विषयी. नवजात बाळासाठी आईचे दूध हेच सर्व अर्थाने पूर्ण अन्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर होईल तितक्या स्तनपान हे आईने सुरू करावे. या काळात बाळाला ऑन डिमांड म्हणजेच जेव्हा बाळ मागेल तेव्हा त्याला फिडिंग द्यावे. आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकार क्षमता वाढते, त्याचे संसर्गांपासून संरक्षण होते, आईचे आणि बाळाचे बॉन्डिंग वाढण्यामध्ये त्याची मदत होते. असे असंख्य फायदे ब्रेस्ट फिडिंगचे आहेत. आईला जर का दूध पाजण्यामध्ये काही अडचणी येत असतील, आईचे दूध बाळाला पुरत नसेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर योग्य वेळी पीडियाट्रिशियन आणि लॅक्टेशन एक्सपर्ट्स यांचा सल्ला घेणे हे अतिशय गरजेचे असते. कारण सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच आपण ब्रेस्ट फीडिंग चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश करू शकतो. तसेच जर बाळाला वरचे दूध द्यायला लागत असेल तर ते देखील फॉर्म्युला मिल्क डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही देणे आवश्यक असते. स्तनपान करणाऱ्या आईचा आहार कसा असावा, तिने कुठले सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो पालकांनी नक्की पाहावा. दूध पाजल्यानंतर दरवेळेला बाळाला ढेकर देणे हे जरुरीचे असते. तर बाळाला खांद्याजवळ पकडून 10 मिनिटे तुम्ही त्याच्या पाठीवरून अलगद हात फिरवा. यामुळे बाळाची उलटी, गॅसेस हे कमी होण्यास मदत होते. तसेच बाळाला टमी टाइम्स ही देणे गरजेचे आहे. म्हणजे बाळ दूध पिऊन जर का 1 तासभर झालेला आहे तर आपण आपल्या बाळाला एक 5 मिनिटे पालथे झोपू शकता, जेणेकरून बाळाचे गॅसेसचे प्रॉब्लेम्स हे कमी होतात. तसेच बाळाच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा इम्प्रूव्ह होतात. तसेच बाळाला खाली फ्लोअर टाइम, प्ले टाइम देणे हे गरजेचे असते. त्यानंतर जन्मानंतरची कावीळ म्हणजेच निओनेटल जॉन्डिस. अनेक बाळांमध्ये हा जॉन्डिस हा नॉर्मल असतो. 1 ते 2 आठवडे शरीरावरचा हा पिवळेपणा राहतो आणि त्यानंतर तो कमी होतो. पण जर का बाळ व्यवस्थित फीडिंग करत नसेल, बाळाचे शूचे प्रमाण कमी झाले असेल, बाळ सुस्त पडत असेल, बाळाचा पिवळेपणा खूपच झपाट्याने वाढत असल्यासारखा तुम्हाला जाणवत असेल तर त्वरित बालरोग तज्ञांना त्याला दाखवणे हे फार गरजेचे असते. त्यानंतर बाळाला होणारी गॅस आणि पोटदुखी म्हणजेच कोलिक. सुरुवातीचे 3 ते 4 महिने बाळ अचानकच संध्याकाळच्या वेळेला पाय पोटाजवळ धरून रडू लागते, त्याचे पोट थोडेसे फुगलेले असते, तर हे कोलिकमुळे असू शकते. बाळ हे फक्त दुधावर असते आणि त्याला ते दूध पचवणे सुरुवातीला थोडेसे कठीण जाते. त्यात जर का बाळ हे मिक्स फिडिंगवर असेल म्हणजेच आईच्या दुधासोबत त्याला काही फॉर्म्युला फिडिंग चालू असेल किंवा बाळ हे बाटलीने दूध पित असेल, दूध पिताना बाळ खूप रडत असेल आणि तोंडात जर का हवा जात असेल तर अशा प्रकारे कोलिकचा इश्यू हा जास्त असतो. त्यामुळे बाळाला दर फिडिंग नंतर हे 10 मिनिटे तरी उभे बर्पिंग पोझिशन मध्ये पकडणे हे गरजेचे असते. त्याला टमी टाइम देणे गरजेचे असते. मसाजच्या वेळेला बाळाच्या पोटाचाही मसाज करणे हे त्याला उपयुक्त ठरते. आणि कोलिकचा हा त्रास जर का बाळाला खूपच जास्त होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्याला योग्य ते औषध देऊ शकता. बाळाच्या नाभीची म्हणजेच अंबिलिकल कॉर्डची काळजी कशी घ्यावी? अंबिलिकल कॉर्ड हा ड्राय आणि क्लीन ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यात कसल्याही प्रकारची पावडर टाकणे टाळावे. तसेच त्यात तेल सोडणे हे कटाक्षाने टाळावे. तसेच नाभीला सारखा हात लावू नये.
तसेच बाळाचे डायपर्स त्या नाभी एरियाला टच होत नाहीयेत का याच्यावर पण लक्ष असणे गरजेचे आहे. बाळाच्या नाभी एरिया जर का खूप लाल झाला, त्याला सूज आली, कुठे जखम झाली, पू येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणे हे आवश्यक असते. बाळाला 6 महिन्यापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त आईचे दूध किंवा जर लागले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला दूध द्यायचे असते. तसेच त्याची काही जी टॉनिकची औषधे आहेत जशी की व्हिटॅमिन डी ची औषधे किंवा आयर्नची औषधे एवढेच बाळाला द्यायचे आहे. बाळाला वरून पाणी, मध, गुटी, कसल्याही प्रकारचे चाटण, कुठलेही गाई म्हशीचे दूध हे अजिबात द्यायचे नाहीये. आपले बाळ दिवसातून कमीत कमी 8 ते 10 वेळेला शू करते आहे की नाही, म्हणजेच रफली दरवेळेला डायपर काढताना ते ओले आहे की नाही याची खात्री करावी. जर का बाळाचे शूचे प्रमाण कमी असेल तर बाळाला दूध पुरत नसेल किंवा त्याचे डिहायड्रेशन झालेले असू शकते. बाळाचा शीचा पॅटर्न थोडा वेगळा असू शकतो. काही बाळे हे दिवसातून 3 ते 4 वेळेला सुद्धा थोडी थोडी शी करतात किंवा काही बाळे ही 8 ते 10 दिवसातून एकदा सुद्धा शी करतात. तर हे सगळे नॉर्मल आहे. नंतर बाळाला डायपर्स, येस बाळाला तुम्ही रियुजेबल क्लॉथ नॅपीजही घालू शकता. फक्त त्याचे हायजीन व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते किंवा सोयीसाठी तुम्ही त्याला सिंथेटिक नॅपीजही घालू शकता. फक्त त्या डायपर मटेरियलची बाळाला रॅशेस तर येत नाहीयेत ना हे तुम्ही बघितले पाहिजे. तसेच नॅपी यूजच्या मध्ये नॅपी फ्री इंटरवल बाळाला दिला पाहिजेत. नॅपी एरियाचे हायजीन व्यवस्थित ठेवले पाहिजे. कमीत कमी 3 ते 4 तासाला डायपर हे चेंज केले पाहिजे आणि बाळाने पॉटी केल्यावरती ते लगेचच चेंज केले पाहिजे. तसेच बाळाला काही नॅपी रॅशेस आल्या तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ओव्हर द काउंटर मेडिकेटेड नॅपी रॅश क्रीम हे आपण टाळले पाहिजे. त्यानंतर दूध उलटणे किंवा स्पिटिंग. नवजात बाळ हे दूध पिल्यानंतर त्यातला काही पोर्शन हे बाहेर काढू शकते. बाळ दूध पिताना मध्ये मध्ये रडते किंवा बॉटलने दूध पिते किंवा ओव्हर फिडिंग करते, त्यामुळे ते होऊ शकते. बाळ जर का दरवेळेला थोडेसे दूध बाहेर काढत असेल, बाळाचे वजन वाढ व्यवस्थित होत असेल तर स्पिटिंग बद्दल काहीही काळजी करण्याची गरज नसते. पण जर का बाळ दूध दिल्या दिल्या पूर्णपणे दूध बाहेर काढते आहे तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. बाळाला दर फिडिंग नंतर बर्पिंग करणे, नेक्स्ट फिडिंगच्या आधी त्याला टमी टाइम्स देणे हे यासाठी उपयुक्त ठरते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्पिटिंगसाठी कुठलेही ओव्हर द काउंटर औषधे वापरणे हे पालकांनी टाळावे. रॅशेस किंवा त्वचेवर पुरळ येणे, लहान बाळाच्या सेन्सिटिव्ह स्किनवरती छोटे छोटे पिंपल्स येणे, लाल पुरळ येणे, त्वचा हलकी सोलल्यासारखी वाटणे असे अनेक वेळेला दिसू शकते. बऱ्याच वेळेला त्या नॉर्मल असतात. पण जर का त्या रॅशेस तुम्हाला इन्फेक्शन झाल्यासारख्या वाटतायत, म्हणजे त्या रॅशेसमध्ये पिवळे दाणे आहेत किंवा रक्त येत आहे, स्किन खूपच ड्राय क्रॅक्ट झालेली आहे, तर डॉक्टरांचा सल्ला आपण त्वरित घ्यावा. लक्षात ठेवा, बाळाचे स्किन प्रोडक्ट्सही तुम्ही तुमच्या पीडियाट्रिशियनच्या सल्ल्यानेच वापरा. बाळाला कुठलेही केमिकल घातलेले स्किन प्रोडक्ट्स, त्यानंतर पावडर्स, हेवी ऑइल्स वापरणे टाळा. घरगुती उपाय जसे की बाळाच्या सेन्सिटिव्ह स्किनवरती बेसन, चंदन अशा घटकांचा वापरही आपण करता कामा नये. बाळ जर का व्यवस्थित हेल्दी असेल तर त्याला अंघोळ आणि मालिश करणे सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. शक्यतो बाळाची नाभी पडल्याच्या नंतरच त्याला ऑइलिंग करणे हे सुरू करावे. तोपर्यंत आपण बाळाला स्पंज बाथ दिलेलेच योग्य राहते. बाळाला अगदी हलक्या हाताने मालिश करायची आहे. कुठल्याही पद्धतीने बाळाचे हातपाय ओढणे, त्याची टाळू माखणे पण हे आपण टाळले पाहिजे. शक्यतो बाळाच्या आईनेच बाळाला मालिश करावी, त्यांना बाळाला हलक्या हाताने आंघोळ घालावी. त्यामुळे आईचे आणि बाळाचे बॉन्डिंग स्ट्रॉंग होण्यास आणि त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग ला त्याचा फायदा होण्यास मदत होते. तसेच बाळाच्या कानामध्ये, नाकामध्ये, बेंबीमध्ये ऑइल सोडणे हे टाळावे, त्यामुळे इन्फेक्शन्स होऊ शकतात. त्यानंतर बाळांची झोप. काही बाळ हे कमी झोपतात, काही बाळ हे जास्त झोपतात. ऑन अन ॲव्हरेज 16 ते 17 तास हे या वयामध्ये बाळ झोपू शकते. तर बाळाला मध्ये मध्ये 2 ते 3 तासांनी तरी उठवून दूध पाजणे हे गरजेचे असते. बाळाला झोपवण्याची जी रूम आहे तीही हवेशीर असली पाहिजे. AC, कूलर, फॅन किंवा हीटर्स यांचा वापर तुम्ही वातावरणानुसार नक्कीच करू शकता. बाळाला झोपवताना बेड नेट्सचा वापर किंवा नॅचरल इन्सेक्ट रिपेलेंटचा वापर तुम्ही करू शकता, म्हणजेच मच्छर, कीटक यांच्यापासून त्याचे संरक्षण होते. बाळाला झोपवताना त्याला थोड्या शांत, काम लाईट्स असलेल्या रूममध्ये जर का आपण झोपवले तर त्याची शांत झोप होऊ शकते. बाळाला दूध पाजताना आईने शांतपणाने एकरूप होऊन बाळाला दूध पाजणे गरजेचे असते. कुठल्याही प्रकारे मोबाईल, TV यांचा वापर आईने करता कामा नये.
किंवा आपल्या लहान बाळाला स्क्रीन टाइम तर अजिबातच देऊ नये. तसेच दिवस झाला की बाळाला थोडे लाईटचे एक्सपोजर देणे, त्याला थोडे बाहेर फिरवून आणणे हेही गरजेचे असते. म्हणजे हळूहळू त्याला दिवस रात्रीचा फरक समजण्यासही त्याची मदत होते. त्यानंतर बाळाच्या अवतीभोवती स्वच्छता पाळणे गरजेचे असते. बाळाला हात लावताना हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे हे इम्पॉर्टंट असते. व्हिजिटर्स कमीत कमी ठेवणे, बाळाचे हँडलिंग शक्यतो 1 ते 2 व्यक्तींनीच करणे, म्हणजे आपल्या लहान बाळाला आपल्याला इन्फेक्शन्स पासून दूर ठेवता येते. बाळाचे कपडेही वातावरणानुसार असावेत. जेवढे कपड्यांचे लेयर्स वातावरणानुसार आपण घालतो त्याच्यापेक्षा फक्त एकच लेअर जास्त हा बाळाला पुरेसा असतो. बाळाचे फार ओव्हर क्लोदिंग करणे किंवा बाळाला घट्ट स्वॅडलिंग करणे हे टाळावे. यामुळे बाळाला अनकम्फर्टेबल फील होते. निओनेटल पिरियडमध्ये अतिशय नाजूक असते, त्यामुळे बाळाचे कान टोचणे, त्याला उगाचच विनाकारण बाहेर फिरायला घेऊन जाणे किंवा प्रवास करणे, खूप व्हिजिटर्स बोलावणे, उगाचच इतक्या लहान वयात गर्दी बोलावून काही समारंभ करणे या गोष्टी सध्यासाठी तरी टाळाव्या. त्या नवजात शिशूला जर का ताप आला, बाळ जर का व्यवस्थित फीडिंग करत नाहीये, त्याचे लघवीचे प्रमाण कमी झाले आहे, बाळ सुस्त पडत आहे किंवा बाळ निळे पडत आहे, बाळ खूप थंड पडत आहे किंवा तुम्हाला पिवळेपणा खूपच जास्त वाटतोय किंवा पिवळेपणा हा 2 आठवड्यापेक्षा जास्त बाळाच्या अंगावर आहे किंवा बाळाच्या नाभीवरती तुम्हाला काही इन्फेक्शन वाटत आहे, बाळ कान सारखे खाजवून रडत आहे, बाळाचे पोट खूप फुगलेले आहे किंवा बाळाला खूपच जास्त स्पिटिंग होत आहे, आईला ब्रेस्ट फिडिंगला काही प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा बाळ सतत उलट्या करत आहे किंवा सतत पातळ खूप संडास करत आहे, बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, त्याची स्किन ही सुरकुतलेली वाटत आहे किंवा काही स्किन इन्फेक्शन्स किंवा नापी एरियाजवरती इन्फेक्शन तुम्हाला वाटत आहे, तर योग्य वेळी पिडियाट्रिशियनचा सल्ला घेणे हे फार गरजेचे असते. तर आपल्या नवजात बाळाची काळजी घेणे हे आई बाबांसाठी, आजी आजोबांसाठी एक अतिशय सुंदर पण एक आव्हानात्मक देखील प्रवास असतो. या वयात बाळाला गरज असते त्याच्या आईच्या जास्तीत जास्त जवळ असण्याची, तिच्या प्रेमाची, तिच्या दुधाची, वडिलांच्या आणि घरातील इतरांच्या संरक्षणाची आणि प्रेमाची देखील. जर तुम्ही सुद्धा नवीन पालक असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, तो इतर पालकांसोबतही शेअर करा आणि अशा प्रकारचेच पॅरेंटिंग व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. धन्यवाद.